आज दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगाव नेस्कोमध्ये मेळावा। ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सव सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या हस्ते शस्त्रपूजन होऊन या उत्सवाला सुरुवात होणार। बीडच्या सावरगाव घाटमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा तर नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार। पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। नागपुरात दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी दाखल होणार। बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची परंपरा। ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर बसणार। मंत्री गणेश नाईकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं। नाईक शिंदेंचा वाद टोकाला जात असल्याचे चिन्ह। सोलापूर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे। सरकारच्या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत। तर सोलापूर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे। उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू। राज्यात मद्यपान, हुक्का पार्लर, देशी बार वगळता आता दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली ठेवता येणार। राज्य सरकारच्या उद्योग विभागाचा महत्त्वाचा निर्णय। ठाणे महापालिका मुख्यालयात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळेंची 5 तासांपेक्षा अधिक काळ चौकशी केल्यानंतर पाटोळे एसीबीच्या अटकेत। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।